माऊलीचा दिंडी सोहळा दुपारी असल्या उन्हात निघालेला असताना सुद्धा लहान मुलं असो, महिला असो, पुरुष असो, सगळे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। असल्या उन्हातनं सुद्धा काल त्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या गजरामध्ये सगळ्यांनी आनंद घेतला। आपल्या घालाती जातो बाई, आपल्या घालाशी जातो बाई, कितना तमाल रे तमाल रे तमाल आपल्या गाई, तमाल रे तमाल रे तमाल आपल्या गाई। पांडुरंगाचा रूप प्रथम नमन, दुसरे चरण संताची बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्ये अधिकरण, ते जीवंदो चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। नमो सद्गुरु तुक्या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार। आता हृदय ही आपुली चौपाळून या भली, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मस्तक ही पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक ही पायावरी, मस्तक हे पायावरी। या वार करी संताच्या, या वार करी संता, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ज्या गावी केला वास त्याशी नसावे उदास, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही काळा। यंदाचं हे 39वे वर्ष ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, याच्यातलं 39वे वर्ष जिंती आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या तनमन धन अर्पणातून सहकार्यातून चालू असलेला ज्ञानयज्ञ सोहळा, आणि याच्यातली आजची ही प्रसादाची कीर्तन सेवा, कालेची कीर्तन सेवा ही परम भाग्यानं माझ्या वाट्याला आलेली। विठ्ठल विठ्ठल। काला म्हटलं की भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगितल्याशिवाय काला होऊ शकत नाही, आणि काला झाल्याशिवाय सांगता समारोप कार्यक्रमाचा होऊ शकत नाही। सेवेकरता घेतलेला अभंग देवनिवासी असणारे संत सम्राट देवमान्य जगमान्य संतमान्य जगद्गुरु तुकोबराय काल्याच्या प्रकरणामध्ये चलावळू गाई बैसू जीवू एके ठाई, बहु केली वनवन पायपिटी झालासी।
भगवान परमात्म्याचं चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने जे चरित्र केले त्या चरित्राचा उच्चार करावा. रामाचा आचार आणि कृष्णाचा उच्चार. आज महत्वाचं म्हणजे कृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय काला होऊ शकत नाही. म्हणून भाग्यवान मंडळी आहात. याल तरी या रे लागे आवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. भगवान परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये अवतरले नाही का, अवतार कार्य पहिलं मथुरेत झालं. आई वडील बंदीवासामध्ये, तेथून वसुदेवानी गोकुळामध्ये आणून सोडलं आणि गोकुळवासियांना आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंद गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. काल किती आनंद आपल्या जिंती गावामध्ये झाला हो नाही का. माऊलीचा दिंडी सोहळा दुपारी असल्या उन्हात निघालेला असताना सुद्धा लहान मुलं असो महिला असो पुरुष असो सगळे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. असल्या उन्हातनं सुद्धा काल त्या ज्ञानोबा तुकोबरायांच्या गजरामध्ये सगळ्यांनी आनंद घेतला नाही का. सगळे सहभागी झाले, त्या दिंडीमध्ये सामील झाले आणि तो दिंडीचा आनंद वेगळाच होता. पाहता काय महिला सगळ्या फेटा लावून होत्या. हे एक जिंतीतलं वैशिष्ट्य आहे यंदाच नाही का. हे 39व्या वर्षामध्ये महिलांनी आक्रमण केलं फेटा लावून. कारण पुरुष मंडळी कमी पडली म्हणून महिलांनी फेटा लावून टाळ गळ्यात घेतला आणि ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या गजरामध्ये दिंडीत सामील झाले. भाग्यवान मंडळी हा कालचा आनंद लुटला. आपल्या इथं हा एवढा आनंद आहे काय सांगावं. चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला सांगून जातो नाही का. झाड जाणीजे फुले मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. या न्यायाप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरून नाही का शीत चापजलं की सगळा भात कळतो, तसं सगळा भात चापचायचं काही कारण नाही. तसं चेहरे लोकांचे सांगत असतात नाही का. आपल्याला आनंद किती झाला तो. गोकुळवासियांना आपल्याला एवढा आनंद झाला, मग गोकुळवासियांना किती आनंद झाला असेल हो. किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंद आनंद झाला आज आनंद आनंद गोकुळात इतका आनंद झाला की गोकुळवासियांच्या आनंदाला अंत पार नाही लेका. आणि बाळकृष्ण नंदा घरी भगवान कृष्ण परमात्मा नंदराजाला मुलगा झाला. हा आनंदी आनंद. हत्तीवरनं साखर वाटली, गुडिया उभा केल्या, तोरणे बांधली आणि सगळे गवळणी गोप गोपिका आनंदित झाले नाही का. एवढ्या आनंदी झाल्या की त्या आनंदाला अंत पार नाही लेका. तुका म्हणे छंदे
मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंद हा आनंद आल्यानंतर बघा ज्या ठिकाणी आत्यंतिक सुख आहे त्याच्या पाठोपाठ दुःखही येत असतं. कारण नाण्याच्या जसे दोन बाजू आहेत छाप आणि काटा, तसं जर आत्यंतिक सुख आलं तर त्याच्या पाठोपाठ दुःख हे येतच असतं. आणि मग कंसाला आनंद झाला असेल का? अरे आपला वैरी गोकुळात वाढतोय म्हणल्यानंतर हे कळल्याबरोबर पैजेचा विडा मांडला आणि पहिला पैजेचा विडा उचलला पुतना मावशी. पुतना मावशी म्हणली कृष्णाला संपवायचं मला काही अवघड नाहीये. स्तनात विष भरते आणि कृष्णाला एका क्षणात म्हणले संपून येते. 12 गावं अग्नी गिळणारा तो भगवान परमात्मा ब्रह्मांड नायक. आणि आता या पुतणीच्या विषयानं काय होणार आहे नाही का? पण पैजेचा विडा उचलला आणि भवानीचं गिराईक गोकुळच्या दिशेने गेलं. गोकुळात गेल्यानंतर यशोदेला विचारलं बरं, म्हणले यशोदे तुला मुलगा झाला, आनंदी आनंद झाला, नगर श्रंगारलेला आहे, सगळा आनंदी आनंद आहे, पण माझ्यासारखी गरीब पाहुणी तुला दिसली नाही का काय? त्यावेळेला यशोदा म्हणली अगं बया एखादी पाहुणी राहून गेली असेल, आमचा पाहुण्या पैसा गोतावळा मोठा आहे नाही का, त्यात एखादी पाहुणी राहून गेली असेल, म्हणले आलीस नव आता तुझा पाहुणचार करणं गरजेचं आहे. म्हणले या या म्हटल्यानंतर पाद्यपूजा केली, आत घेतलं. भगवान कृष्ण परमात्म्याने ओळखलं भवानीचं गिराईक आलंय. म्हणले आपण काही इथं पाळण्यात झोपाय आलो नाही किंवा घरात बसाय आलो नाही. जागला तो जगला आणि झोपला तो संपला. त्याकरता भगवान कृष्ण परमात्म्याने रडायला सुरुवात केली. एवढं पोरग रडायला लागलं, एवढं रडायला लागलं. रडती माझी बाळताने समजाविता राहीना, नाना परी समजाविते मागील ते खाया देते, थोपटून निजाविते डोळ्याचा लागेना. रडती माझी बाळताने समजाविता राहीना, बोटी धरून आदम सर्वांगी सुटला गाम, एका जनार्दनी प्रेम यशवदेसी माईना. रडती माझी बाळताने समजाविता राहीना, नाना परी समजाविते मागील ते खाया देते, थोपटून निजविते याचा डोळा लागेना. पोरग इतकं रडायला लागलं वाटल त्या नाना तारा सगळ्या यशोदा मातेनं केल्या, पण पोरग काय रडायचं थांबलं नाही. शेवटी त्या पाहुणीला म्हणावं लागलं यशोदे अगं म्हणले तू घरचं काम बघ, त्याला जरा माझ्याकडे दे मी बघते. म्हणले बाहेर नेऊन जरा शांत झालं. जसा त्या पाहुणी जवळ दिला भगवान कृष्ण परमात्म्याला, तसं पोरग बी रडायचं थांबलं. यशोदा घर काम करण्याकरता घरात गेली. पुतणीला तेवढाच सांदा साधायचा होता. पुतणीनं कृष्णाला आपल्या जवळ घेतलं, बाहेर गेली, पदर टाकला. ज्या स्तनामध्ये विष भरलेलं होतं ते स्तन भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये दिलं. भगवान कृष्ण परमात्म्याने विषाचं स्तन ते विष प्राशन केलं. विष प्राशन केलं, काळी निळी मूर्ती झाली. एकदम रक्त वडायला रक्त वडायला सुरुवात केली. करशी ओढाओढी. यशोदा म्हणली पोरग लय आगाव दिसते. एवढं म्हणले वडायला लागले, ओढाओढी करतय पोरग आगाव आहे. म्हणले देवा सोडी सोडी रे कृष्णा, मेली मेली रे अनंता,
भगवान कृष्ण परमात्मा त्या पुतणीला म्हणतात, हे बघ, मी एक तो कोणाला धरत नाही, धरलेलं गिराईक सोडत नाही. हे भवानीचं गिराईक आहे. भवानीचं गिराईक सोडलं तर म्हणले पुढचं कसं काय होणार. पंच प्राण व्याकुळ केले आणि कृष्ण भगवान परमात्म्याने त्या पुतणेचा अंत केला. गावात कळलं हे विघ्न आलं. हे विघ्न कशानं जाणार. कंसाला कळलं, बापरे, पहिलं आपलं गिराईक म्हणले टेस्टवारी गेले. पुन्हा पैजेचा विडा मांडला. महाबळ भट्टाने तो पैजेचा विडा उचलला. धोतार लावलं, जानवं गाठलं, पंचांग घेतलं आणि गोकुळच्या दिशेने पंचांग सांगण्याकरता गेलं. बरं, यशोदेनं पाहिल्याबरोबर म्हणले, काका या इकडे. वाद्यपूजा केली, बसायला पाठ दिला, पाठीला पाठ दिला, पुढं पाठ, पंचांगाला पाठ दिला, थाटमाट काकाचा केला, सगळा थाटमाट केला. आणि म्हणले, काव जरा पंचांग बघा. म्हणले, पोरावरती आमच्या किंवा आमच्या गावावरती या नगरीवरती म्हणले संकट येत आहे. हे संकट येऊ नये याच्या करता काही उपाय तुमच्या पंचांगात आहेत. आता हे गिराईक तिकडलं चाललं होतं, मथुरेतनं चाललं होतं सोंग घेऊन. भगवान कृष्ण परमात्मा आत आहे, बाहेर यशोदा आहे. यशोदा माता विचारते त्या म्हणजे महाबळ भट्टाला. महाबळ भट्टाने सांगायला सुरुवात केली, म्हणले उपाय काय नाही आहे, याच्यावरती एकच उपाय आहे की या पोराला घरातनं बाहेर, आपल्या गावातनं बाहेर काढावं, याच्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे. यशोदा माता म्हणली, दूध जरा ठेवते म्हणले, मसाला दूध तुम्हाला प्यायला. कारण दूध दिल्यावर तरी म्हणले जरा व्हायच काही शांती वगैरे असली तर सांगेल. दूध ठेवायला आत गेली आणि एवढ्यात भगवान कृष्ण परमात्मा बाहेर आले. कृष्ण भगवान परमात्मा बाहेर आले. भगवान कृष्ण परमात्म्याने काकाला नमस्कार केला. काका सुंदर म्हणले पंचांग सांगताय तुम्ही, पंचांग अति सुंदर सांगताय, पण तुम्हाला म्हणले दक्षिणा भरपूर द्यायला पाहिजे. काम बघूनच दक्षिणा असते बरं का. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, ज्या पाटाला पाठ होता, पाठ लाकडी वस्तू, त्या लाकडी वस्तूला अधिकार दिला. पाटांच्यातच भांडणं लागली. पाठ म्हणले आमचा आधी भागू द्या, पुन्हा बाकीच्या वस्तूंना बघू. पाटाला अधिकार दिल्याबरोबर बसलेल्या पाटानं वरनं उचलून खाली आपडलं. खालच्या बसलेल्या पाटानं उचलून जसा आपडला तसा पुढला पाट गेला. पुढल्या पाटानं आपलं काम चालू केलं. पाठीमागचा पाठ होता तो येऊन पाठीवरती आपडला. विठंबीला भट दिला पाठीवरी पाठ. पाटाने नुसती सुरुवात केल्यावर त्याला वाटलं की आता आपली दक्षिणा पुरी झाली, इथं थांबण्यात काय अर्थ नाही. दुसऱ्या लाकडी वस्तू येस्तवर आपण जिवंत राहणार नाही. पाटाने सुरुवात केल्याबरोबर याने पळ काढायला सुरुवात केली. बरं, दरवाजा उघडला. आतून यशोदा माता यायच्या अगोदर याने पळ काढला. काय सांगावं, पळता भुई थोडी झाली. बरं, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे, नागवच पळालो. ब्राह्मण वेशात महाबळ भट्ट आला होता म्हणून त्याला जिवंत सोडला. इकडं गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने ओळखलं की अशी संकट येणार आहे. त्यापेक्षा म्हणले इथं सवंगडे सगळे गोळा करू आपण. पेंद्या वाकड्या बोबड्या सगळ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी बाल संघटना तिथं चालू केली. सगळ्या गोपाळांना आपल्या बरोबर घेतलं आणि सांगितलं, अरे आपल्या गावामध्ये जे दही दूध तिकडं मथुरेच्या बाजारला घेऊन गवळणी जात आहेत, त्या मथुरेच्या बाजारला जाता कामा नाही. कारण का
आपल्या गावातली मुलं जरा किरकोळ आहेत नाही का, काडी पैलवान आहेत, हातपाय तुरकाडी गत, पोट ढेबरवाडी गत. म्हणले दूध देऊया यांना, आणि दही दूध यांना दिल्याशिवाय पोरं आपली सनसनीत होणार नाही. आपल्या गावातलं दही दूध दुसऱ्या गावात जाते ते बंद करायचं, आणि हे दही दूध आपल्या पोरांना द्यायचं. गोपाळांना सांगितलं, याल तरी यारी लागी, अवघे माझ्या मागे मागे, पोट भरी पुरी म्हणाल तोय. सगळ्या गोपाळांना सांगितलं. बरं, गोपाळांनी ताकीद दिली, सांगितलं, पण चोरून विकणार गिराईक होतं ते ऐकत नाही. चोरून विकणार गिराईक त्या गोपाळाने सांगितलं, देवा म्हणले काही गवळणी पाट पाट झुंजरूक झुंजरूक असतानाच म्हणले दह्या दुधाची माठ घेऊन मथुरेच्या बाजाराला गेलेले आहेत. चोरून विकणार गिराईक आहे, त्यांचा घर नंबर टिपून घ्या, आणि म्हणले आपण संध्याकाळी रात्री 12 वाजता त्यांच्या घरावर धाड टाकू, म्हणजे पुन्हा दही दूध विकायला जाणार नाहीत. दह्या दुधाची माठ भरून ठेवली. गोपाळांना सांगितलं, गोपाळ हो म्हणले आज चोरी करायला जायचं, सांगतो तेवढं म्हणले साहित्य घ्या. पोरांना वाटलं काट्या तलवारी गुप्त्या असलं काय कुऱ्हाड वगैरे असलं घ्यायला लावलं. भगवान परमात्म्याने सांगितलं, माती घ्या, खडं घ्या, काटे घ्या. देवा म्हणले डोकं ठिकाण्यावर आहे का तुमचं? डोकं तरी जाग्यावर आहे का? चोरी करण्याकरता हे असलं साहित्य घेतात का? भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, मी सांगतो तेवढंच ऐकायचं. रात्री 12 वाजता हे सगळं साहित्य घेऊन पोरं त्या वाड्याच्या दारात गेले. पुढला दरवाजा बंद होता, जुना वाडा होता, आता आडना टाकलेला होता, आणि आडना टाकल्यामुळं गोपाळांना पुढल्या दरवाज्यातनं जाता येईल. भगवान कृष्ण परमात्म्यांना म्हणले, देवा आत कसं जायचं? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी गोपाळांना सांगितलं बोलायचं नाही, बसा खाली, डोळे झाका. डोळे झाकल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्म्याने जसा मंत्र म्हणला तसे सगळे गोपाळ आत मध घरात गेले. मध घरात गेल्यानंतर डोळे उघडा, डोळे उघडले, डोळे उघडले तर आत काय हो? अंधार आहे. आत हरी, बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येईल. आत गेल्यावर गोपाळाने विचारलं, देवा म्हणले आता काय करायचं? दिसत नाही काय? तेवढ्या करता तर म्हणले खडे आणाय सांगितले तुम्हाला. कोपऱ्यात म्हणले खडे टाकून चारी दिशेला खडे टाकून पहा माठ कुठल्या कोपऱ्यात ठेवलेले आहेत. खडे टाकले, काय सांगायचं, पेंद्याने एका कोपऱ्यात खडा मारल्याबरोबर डप्प दिशी वाजला. जसं डप्प वाजल्याबरोबर पेंद्या म्हणला, देवा हा इथं कोपऱ्यात म्हणला डप वाजले, दंगा करू नको म्हणले, गपचिप काय असेल ते जाऊन सगळ्यांनी खा, शिल्लक राहिलेलं लवडून द्या, आणि ती गाडगी म्हणली सगळी फोडून टाकायची, एक सुद्धा गाडग शिल्लक ठेवायचं नाही. मध्ये उद्या गवळणी बाजारला जाणार नाही. काय सांगावं, पोर 7 दिवसाची भुकेलेली होती हो. 7 दिवस दही नाही, फक्त 1 दिवस ताक मिळालं होतं, दत्तापाने आणलं होतं नाही का. दही दूध सगळं काय भरपूर खाल्लं, आणि शिल्लक राहिलेलं सगळं खाली लवंडून दिलं. गाडगी फोडल्याबरोबर गवळणी खडबडून जाग्या झाल्या. गवळणी म्हणल्या, मांजराने काम केलं बाया, त्या परसदाराला होत्या हो. गवळणी उठून जाग्या होऊन येईपर्यंत इकडं गोपाळ म्हणले, देवा जसं आत आणलं तसं बाहेर न्या. भगवान कृष्ण परमात्मा म्हणले, आत यायचा मंत्र माझ्या तोंडपाठ होता, पण बाहेर जायच्या मंत्राचं पुस्तक म्हणले घरी विसरले. गोपाळ म्हणले, देवा तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाण्या वाचून. देवा मागे पुढे उभा राहे, संभाळीतन आली आघात निवार आहे. देवा तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही. जसं आत आणलं ना, गवळणी जर दार उघडून आत आल्या मध घरात तर आपलं काय खरं नाही म्हणले, पाठीला तेल लावावं लागल. त्याच्यापेक्षा आम्हाला बाहेर काढा. बाहेर काढा म्हणल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, बसा खाली, डोळे झाका. पेंद्या म्हणला,
एवढ्या संकटात आलो तरी खाली बसान डोळे झाका कवायत प्रकार सारखं देवा तुझं चालूच आहे ती हे कवा थांबायचं कोणचा मंत्र म्हणतोय तेवढं म्हणले भगवान परमात्मा ऐकायचा मंत्र आणि त्या मंत्राचा वापर म्हणले पुन्हा चिंतित करायचा नाही का काय म्हणले गोपाळ पुन्हा बाकीच्या सगळ्या गवळणी चोरून विकणार गिरायक आहे त्यांच्या करता त्या मंत्राचा उपयोग होईल म्हणून म्हणले तो मंत्र पठण करायचा म्हणून थोडीशी फाट राखली डोळे उघडे ठेवले भगवान कृष्ण परमात्म्याने जसा मंत्र म्हटल्या बरोबर सगळे गोपाळ बाहेर गेले पेंद्या अडकला साण्यात जसा साण्यात पेंद्या अडकला आणि धडपडायला लागला लाईट उजेड काही नसल्यामुळं गवळणी दरवाजा ढकलून 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 कसं तरी दरवाजा उघडून मध घरात आल्या मध घरात आल्या तर हे धडपडते म्हणले बोक्यानं लय दही दूध काढले आणि बोका साण्यात अडकले कोपऱ्यातल्या काट्या घेतल्या आणि बोका म्हणून हाणायला सुरुवात केली एवढ्यात पेंद्या वरडायला लागला देवा मेलो वाचव गवळणी म्हणल्या अरे बाप रे हे 4 पायाचे बोके नाहीत हे 2-2 पायाचे बोके आहेत म्हणले पुन्हा ठोका हाणायचा देवाला दया आली भगवान परमात्म्याला पेंद्या म्हणला देवा वाचव आता तुझ्याशिवाय कोण वाचवणार नाही म्हणजे डोळे उघडे ठेवतोस का देवाशी गद्दारी लबाडी करतोस का देवाशी गद्दारी करणाऱ्याला असा मार खावा लागतो तरी शेवटी देवाला दया आली देवाने हाताला धरलं ओढून बाहेर काढलं बाहेर काढल्याबरोबर गवळणीने ओळखलं पाहती गवळणी तव ती पालती दुधानी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी या नंदाच्या पोराशिवाय म्हणले दुसरं कोणी चोऱ्या करणार नाही पुढचा दरवाजा खोलला आणि पोरं कोण कोण गावातले आहेत म्हणले साथीला बघूया म्हणून दरवाजा खोलून पुढं आल्या गवळणी एवढ्यात पेंद्या म्हणला देवा गवळणी दरवाजा उघडून पाठी लागलेली म्हणजे काटे टाका वाटेत काटे टाकल्याबरोबर काही गवळणी पंक्चर झाल्या त्याच्यातल्या काही चप्पल घालून चालत होत्या त्यांना काही त्या काट्याचा उपयोग झाला नाही त्या पळू लागल्या पोरांच्या पाठीमागून पुन्हा पेंद्या म्हणला देवा काटे टाकले तरी सुद्धा काही गवळणी पळतायत म्हणले माती कशा करता मग तुम्हाला घ्यायला सांगितली त्यांच्या डोळ्यात फेका माती फेकल्याबरोबर काही चष्मा घातलेल्या गवळणी होत्या त्यांच्यावर काय परिणाम झाला नाही पण अंधारातनं गोपाळ सगळे पळून गेले शेजारच्या म्हातारीने तमाशा सगळा रात्रभर बघितला 12-1 वाजेपर्यंत तिला बसवलं नाही त्या गवळणीला ती आली यशोदापर्यंत यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे अगं म्हणले रात्री तुझं पोरग आमच्या घरात शेजारला आलं धिंगाणा केला धिंगाणा भगवान कृष्ण परमात्मा म्हणले गरज नसताना या गवळणीने याच्यात पडायचं काय काम आहे असं आता ऊन लागते असं ऊन लागत होतं तक्रार घालून यशोदेजवळ तक्रार घातली आणि घरी गेली म्हातारी दारात बाज होती त्या बाजेवर जाऊन बसली बसल्या बसल्या तिचा डोळा लागला नुसतं डोळं झाकलं भगवान कृष्ण मागणं गेले मिशा काढल्या तिला मिशा काढून माग आलं एवढ्यात सुनबाई आत ना आली म्हणले आत्या ऊन लागते म्हणले तुम्ही जेवायचं कधी आले ना आत्याकडे बघितलं तर त्या मिशा म्हणले आत्या तुम्हाला मिशा कशा काय आल्या म्हणजे काय बिघडलीस का काय बाय माणसाला कुठं मिशा असतात का म्हणले हे पटणार नाही म्हणून आरसा आणला आणि सासूच्या पुढे धरला असा बरं जसा आरसा धरला तसं सासूनं बघितलं तर एवढ्याच्या एवढ्या मोठ्या मिशा आता त्या भगवान कृष्ण परमात्म्याने काढलेल्या मिशा अगं बाया म्हणले हे त्या कार्ट्याशिवाय किंवा त्या पोराशिवाय म्हणले नंदांच्या पोरांच्या शिवाय दुसरं कोण करणार नाही ह्या गोपाळांच्या शिवाय दुसरं कोण करणार नाही पुन्हा यशोदेकडे गेली कारण ज्यानं काढले त्याच्याकडे मुजवायला तिकडे पुन्हा यशोदेजवळ गेले म्हणले यशोदे हे बघ तुला सांगितलं नव म्हणले हे काय कुठलं शिमग्यातलं स्वांग घेऊन आलायचा अगं सोंग कुठलं म्हणले तुझ्याच पोरानं हे केलंय अहो पोरग तर माझं इथंच आहे
बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतय गोजिरवान काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी माझ्या खेळ का लटकाची घेता याळ ग गोकुळच्या नारी हे म्हणले काय तरी खोट बोलू नका पोरग माझं माझ्या बसनं हल्लेलं नाही आणि तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी काळ घेता म्हणले माझ्या पोरावर पण म्हणले आता जर सापडला ना तर धरूनच आणून दाखवते पुन्हा तक्रार घालून ती म्हातारी गेली बरं म्हातारी गवळण होती ती भगवान कृष्ण परमात्म्याने तोपर्यंत तिच्या घरात शिरले तिचा मुलगा आणि सून दोघं झोपलेले असताना मध्ये मुंगास सोडलं ते मुंगस लागलं बोच करायला लागल्या बरोबर त्या गवळणीला काय कळना रात्री झोपलेली ते मुंगास बोच करायचं तिला मुंगास म्हणाय ना त्या भीतीनं ती म्हणायची धुमुस तो गवळी आलेला होता जरा शेतात न जाऊन आणि ही म्हणायचं धुमुस म्हणला कान पडत दिन बघ धुमुस उठलाय बी तुला गप्प पडू दे की मला जरा वेळ झाला की ते बोच करायला लागले की म्हणायचे धुमुस म्हणला हे कानाखाली दिन आता परत धुमुस केलंच तर लय धुमसू नको म्हणला मी वैतागून आलोय पुन्हा तिसऱ्याच्यानं ती ओरडली धुमुस म्हणल्यावर ह्याने अंगावरच काढलं बघितलं तर ते मुंगास आहे अगं मुंगस म्हण की धुमुस काय म्हणतेस तिला त्या भीतीपोटी मुंगास म्हणाय ना धुमुस अशा खोड्या भगवान कृष्ण परमात्मा करायचे एके दिवशी एक गवळण होती 4.5 फूट आणि गवळी होता 2.5 फूट तो आता दाढीवाला ती दोघं झोपलेली असताना तिच्या वेणीची आणि याच्या दाढीची मारली गाठ आणि भगवान कृष्ण परमात्मा टाटा करून निघून गेले आणि निघून गेलं गावातल्या सगळ्या गोपाळांना सांगितलं गोपाळ हो म्हणजे आज जिंतीमध्ये वरात येणार आहे जिंतीत वरात नाही ना गोकुळात वरात येणार आहे घर नंबर 20 जिंतीतला नव्ह गोकुळातला हा त्या घर नंबर 20 मध्ये म्हणले दारात जायचं आणि डिमड्या वाजवत बसायचं वरात येणार आहे ती वरात घेऊन या जी झोपलेली होती ती गवळण सकाळी पहाटे काकड आरतीला उठली काकड्याच्या वेळेला पहाटे ती उठत असताना तिच्या वेणीला बसला हिसका वेणीला विस्का बसल्याबरोबर म्हणले काय अक्कल आहे का या वयात म्हणले पाट आता वेणी धरून वाढता हे वय आहे का वेणी धरून वाढायचं तो म्हणला तुला काय कळतं का बिघडलीस का काय या वयात आता मला उठा येणार माझी दाढी धरून वाढत्यास दोघांचं बी काय कळना अंधार दिवा लावायला हे दोघं गेले चुलीपर्यंत दिवा लावला बघतायत तर ही दाढीची वेणीची गाठ बांधलेली गाठ सोडण्याचा प्रयत्न केला सोडिता सुटेना कापिता कापेना कापायचा प्रयत्न केला पण ती कापेना कोणी मारली होती लपंग्या बामणानं मारलेली गाठ आयुष्यभर सुटत नाही भगवान कृष्ण परमात्म्याने मारलेली गाठ आयुष्यभर सुटेल का गवळण वैतागली तिनं दिवा होता तो म्हणले ह्याची दाढी का जळना म्हणून लावला दिवास त्या गाठीला पण ती भगवान कृष्ण परमात्म्याचा हात लागलेला होता त्याला त्या गाठीला एकही केस जळला नाही जाळीता जळेना कापिता कापेना सोडिता सुटेना गाठबाई कोणासी सुटेना यशवदे बाळ तुझा ताना कुटवर सोसुधिंगाना यशवदे बाळ तुझा ताना कुटवर सोसुधिंगाना यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसुधिंगाना यशोदे बाळ
परमात्म्याच्या तक्रारी घरी यायला लागल्या. यशोदा म्हणली पोरग तर आपलं आपल्या जवळच आहे आणि या तक्रारी कशी येतात. भगवान कृष्ण परमात्मा म्हणले घरातच चोरी केल्याशिवाय कळणार नाही. यशोदेला सांगितलं आई, कारण नंदराजाच्या 9 लाख गायी होत्या. किती गायी होत्या? जर्शी न खिलारी गायी देशी 9 लाख गायी होत्या. 2 जर्शी असल्या आपल्याकडं नाही का, जिंतीत एखाद्याकडे 2 जर गायी असल्या जर्शी, दोन्ही हातात किटल्या धरते मांजऱ्या झाले का ते असं जाते. लय झालं तर 6 लिटर नाही तर 10 लिटर दूध असेल, पण जिंतीत माझ्यासारखा दूधवालाच कोण नाही. 9 लाख गायी ज्याच्या घरात होत्या, आखी डेअरीच होती ना. ज्याच्या घरात डेअरी आहे ते दूध उसनं मागायला दुसऱ्याच्या घरात जाईल. चोरी करायचं काय काम आहे. पण भगवान कृष्ण परमात्मा म्हणले आईला दाखवायचंच नाही का. आणि मग यशोदेला म्हणले आई, आई मला ते दे, 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 आई मला ते दे. घुमघुम करती डेरे घुमती, डेऱ्यात घुमतय ते दे. आता बाळाचा हट्ट पुरवणं हे आईचं काम आहे. म्हणली यशोदा म्हणली बाळा थांब रे, गडबड करू नकोस म्हणले. तुला लोणी पाहिजे ना, आत्ता देते. रवी डेऱ्यात घातली, दूर आणण्याकरता यशोदा गेली. तेवढ्यात भगवान कृष्ण परमात्मा लहान झाला आणि त्या डेऱ्यात जाऊन बसला. यशोदा माता दोर घेऊन आली, रवीला लावला दोर. काय सांगावं, सोड रवी सोडात, करू दे मंथन बाळा, करू दे मंथन. सावळ्या ये ओ सावळ्या ये, घुसळण करायला सुरुवात केली बरं का. मग वळवणी शिळवणी सगळं घालून थकली यशोदा. रोज लोणी लगेच यायचं, तवंग यायचा वर, पण त्या दिवशी लोणी आलं नाही. थकली हो. म्हणजे आज लोण्याला काय झाले म्हणून दोर बाजूला काढला, रवी बाजूला अशी काटाला टेकवली आणि डेऱ्यात हात घातला. तसं या बाबाची शेंडी लागली, धरून असा वर काढला. म्हणले कृष्णा मला वाटत नव्हतं म्हणले तू डेऱ्यात जाऊन बसला असेल. तरी म्हणते मी गावात न एवढ्या तक्रारी कशा येत्यात. पोरगा आता गावात ठेवायच्या कामाचं राहिलं नाही. म्हणले याला आता कुठं पाठवावं. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, वा, गाई गोपाळ, गाई गोपाळ यमुनेच्या तटी. येती पाणी आमिळवली जगलेली, येते पाणी आमिळवली जगलेली. गाई गोपाळ अप्यद्या. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येते पाणी आमिळवली जगलेली, येते पाणी आमिळवली जगलेली. भगवान कृष्ण परमात्म्यानं सांगितलं गाई घ्या, गोपाळ घ्या. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येती पानिया मिळून जग जेटी. गाई घेतल्या, गोपाळ घेतले आणि त्या गोपाळांना घेऊन कुठं आले, यमुनेच्या काठावर आले. यमुनेच्या काठावर आल्यानंतर यमुनेच्या काठावर त्यांनी खेळ मांडला बरं का. हा खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. खेळ मांडला बरं. मग काय सांगावं. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा. ए घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, ए घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा. ए हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा. ओ हमामा
तु 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 तु. कबड्डी 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 हुसके आट्यापाट्या विट्टी दांडू चेंडू लगोरी चेंडू फळी काय सांगा खेळ मांडले पण खेळ मांडल्यानंतर भगवान परमात्म्याने गोपाळांना सांगितलं रे गायीकडे कुणी लक्ष दिलंय का तेच तुकोबरायाच्या अभंगामध्ये पहिल्या चरणात सांगतात चला वळू गाई म्हणजे वळू सोडलेली गाई का नाही ना नाही आमच्याकडं बैल गाय वळू सोडतात बर का वासुदेव महाराज हा देवाला वळू सोडतात नाही का गावात सुद्धा काय काय वळू सोडतात तसं वळू म्हणलं की बर का चला वळू गाई म्हणलं की म्हणणार ही वळू गाय आहे का काय असा वाचार्थ लक्षार्थ भावार्थ घेत असताना असा घ्यायचा नाही एका सासूबाईने सूनबाईला सांगितलं सून जरा जास्त शिकलेली होती सून होती जास्त शिकलेली आणि सासू होती अशिक्षित बर का साधी होती ती म्हणली हे बघ आपल्या शेगडीवर म्हणले दूध ठेवले मांजर येईल दूध खाईल लक्ष ठेव मी तवर आली म्हणले पारोबाईच्यात कारण हिचं काम होत नाही का कोल्हापूर सोलापूर हा म्हणले मी लगेच आले सुनबाई म्हणले आत्या या हिनं खुर्ची टाकली पायावर पाय टाकला जे बसली अशी बघित ते मांजर आलं मांजरानं सगळं दूध खाल्लं आणि हळूच म्या 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 करीत ते गेलं मग डोळ्यानं हिनं बघितलं पण हांडलं नाही एवढ्या तिचं कोल्हापूर सोलापूर झालं पारोबाईकडून ही आली आणि बघितलं तर ते डिचक वाकडं दिसतंय असं पात्यालं शिगडीवरच म्हणली काय ग सुनबाई तुला काय सांगितलं होतं म्हणले बघा आत्या तुम्ही काय सांगताना सांगितलं होतं मांजर येईल दूध खाईल लक्ष ठेव मग म्हणले माझं लक्ष कुठं बाजूला आहे का तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लक्ष ठेवलंय म्हणले हान म्हणून सांगितलंय का ह्याला म्हणायचं वाचार्थ लक्षार्थ वाचार्थ आणि भावार्थाने जर पाहिलं ना तर ज्या गायी आणलेली आहे नाही का त्या गायी ओळणे म्हणजे गायी आडवणे गायीची पाळी करायची सगळ्यांनी पाळी केली होती पण वाकड्या तेवढा पाळी करायचा राहिला होता
पेंद्यानं सांगितलं देवा सगळ्यांनी पाळी केलेली आहे, फक्त वाकड्याची पाळी तेवढी राहिल्या. तो म्हणला देवा ह्या आपल्याला काही जमायचं नाही. कितना तंबाल रे तंबाल रे तंबाल आपल्या दाई, तमाल रे तमाल आपल्या गाई. कितना तंबाल रे तंबाल रे तंबाल आपल्या दाई. तमाल रे तमाल आपल्या गाई. आम्ही आपल्या घालाची जातो बाई, आपल्या घालाशी जातो बाई. आम्ही आपल्या घालाची जातो बाई. आम्ही आपल्या घालाशी जातो बाई. कितना तंबाल रे तंबाल रे तंबाल आपल्या दाई. तमाल रे तमाल आपल्या गाई. कितना ती ताली ताली दही आली, सगळ्याला इथला इथला खलवीत दिला. आम्ही गलिबलं म्हणून यावला यावला दिला. हे देवा आमच्यानं जमणार नाही. म्हणले बाकीच्या सगळ्या गायी अडवता येतील पण मनेरी गाय मला अडवणार नाही. बर का 9 लाख गायी आपल्या शरीरात आहे, पण त्या गायी अडवता येतील नाही का? त्या गायी अडवता येतील पण मनेरी गाय जी आहे ती मनेरी गाय आपल्याला अडवत नाही. म्हणून तर इकडे येणा झालंय माळ घालीना झाली का? माशी कधी विस्त्यावर बसती का? माशीला माहितीये मी एकदा विस्त्यावर बसली की माझा जिंतीत शेवट झाला नाही का? म्हणून माशी कधी म्हणजे विस्त्यावर बसत नाही. तस त्यांनी सांगितलं म्हणले मनेरी जी गाय आहे ती गाय आपल्याला अडवत नाही. ती गायी अडवण्याचं काम म्हणले देवा तुम्ही करावं. माझं मन जे आहे ना ते मन म्हणले तुम्ही ताब्यात राहण्याकरता भगवान कृष्ण परमात्म्याने 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं आहा कटकटा वो कटे ये मृत्यू लोकीचे उपराटे येता उचटे जन्मलासी तू झड झडोनी वाहिला निक ये भक्तीची वाटेला जिया पावसी अव्यंगाने धाम माझे. अरे या उपराट्या लोकांमध्ये जन्माला आलास मन मना मद भक्तो मध्याजी मम नमस्कुरु. हे मन आहे ना, अरे अर्जुना तुझं मन मला अर्पण कर. आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. मन तेवढं मला अर्पण कर. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, मन हा मोगरा अरे पुनी ईश्वरा, हा मोगरा अर्पुन ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा. पुनरपि संसार येणे ना, पुनरपि संसार येणे ना, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा. पुनरपि संसार येणे नाही, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा,